अनारसे तयार करण्यासाठी अनारसाचं पीठ कसं तयार करायचं, तर कुठल्याही प्रकारचा तुम्ही तांदूळ वापरू शकता. इंद्रायणी तांदूळ सोडून तांदूळ घ्यायचा आहे आणि तो 3 दिवस पाण्यात भिजवून ठेवायचा आहे. प्रत्येक दिवशी पाणी हे बदलून घ्यायचं, रवून घ्यायचं आहे आणि त्याला वाळत टाकायचं आहे. हा तांदूळ घरातल्या घरात फॅनखाली वाळवायचा आहे. आता तो कितपत वाळवायचा, तर तो अतिशय कोरडा नको व्हायला, अतिशय सुका व्हायला नको, थोडासा दमट ओला पाहिजे. कारण आपल्याला अशा ओल्या तांदूळाचंच अनारशासाठी पीठ तयार करायचं आहे. तेव्हा थोडासा ओलसर असेल त्यावेळेला तो काढून त्याचं मिक्सरमधून अनारशासाठी पीठ तयार करून घ्यायचं. पीठ तयार झाल्यानंतर मिक्सरमधून काढलेलं पीठ हे आपण बारीक मैद्याच्या चाळणीने चाळून घ्यायचं आहे. त्यानंतर त्या तांदूळामध्ये प्रमाणामध्ये गूळ मिक्स करून घ्यायचा आहे. आता हे तांदूळ फॅनखाली आपण पाऊण तास सुकत घातले होते. थोडेसे ओलसर आहेत. असे थोडे ओलसर असताना ते मिक्सरवरती त्याचं पीठ करून घ्यायचं आहे. आता आपण त्याचं मिक्सरवर पीठ करून घेऊया. जवळजवळ पाऊण तास हे तांदूळ आपण फॅनखाली वाळत घातले होते. अशा प्रकारे थोडा ओलसर असताना, दमट असतानाच हा अनारशाचा तांदूळ आपण मिक्सरमधून बारीक वाटून घेतला आहे, त्याचं पीठ करून घेतलं आहे. हा जवळजवळ 1 किलो तांदूळ होता. मिक्सरमधून आपण त्याचं आता पीठ तयार केलं आहे. आता हा तांदूळ ओलसर असतानाच का दळायचा, तर आपण त्याच्यामध्ये जेव्हा गूळ मिक्स करतो तेव्हा या पिठाला गुळामुळे छान ओलसरपणा येतो आणि मग पिठात गूळ मिक्स करून ते जवळजवळ 5 ते 7 दिवस डब्यामध्ये त्याचा गोळा मिक्स करून ठेवून द्यायचा असतो. तेव्हा आता आपण प्रथम हे मिक्सरमधून हे आता आपण मैद्याच्या चाळणीने पहिले गाळून घेऊया. आता हे पीठ आपण मैद्याच्या चाळणीने चाळून घेतोय. आता हे अनारशासाठी तांदूळाचं पीठ मिक्सरवर जे मी दळून घेतलं होतं ते मी या मैद्याच्या बारीक चाळणीने चाळून घेतलंय. चाळून घेतल्यानंतर त्यात जवळजवळ एवढं रव्यासारखं हा जाड तांदूळ निघालाय. तो आता आपण बाजूला ठेवूया, नाहीतर मग तो पुन्हा मिक्सरमध्ये वाटून तुम्ही परत तो चाळून घेऊ शकता किंवा या तांदूळाचा वेगळा उपयोग करा, खीर करा, त्याच्यासाठी वापरा. 1 किलो तांदूळाचं जवळजवळ हे पाऊण किलो किंवा त्यापेक्षा थोडं कमी पीठ तयार झालं आहे. तर हे अनारशाचं पीठ आपण कसं तयार केलं, 3 दिवस आपण हे पाण्यात तांदूळ भिजत घालायचे आणि प्रत्येक दिवसाला नवीन पाण्यामध्ये ते पहिलं पाणी बदलून परत भिजत टाकायचे. पाणी बदलत राहायचं, नाही तर त्या पाण्याला वास येतो. त्यामुळे 3 दिवस पाणी बदलून घ्यायचं आणि 4थ्या दिवशी हा तांदूळ उपसून एका कापडावरती जवळजवळ पाऊण ते 1 तास पसरवून ठेवायचा आणि थोडे दमट तांदूळ असतील त्यावेळेला ते काढून घेऊन मिक्सरमध्ये बारीक त्याचं पीठ करून घ्यायचं. ते पीठ मैद्याच्या चाळणीने चाळून घ्यायचं. मग ते पीठ किती भरतंय, किती भांडी आहेत ते मोजून घ्यायचं. तर आता मी बघितलं हे पीठ, हे बघा, हे 3 भांडी हे पीठ भरले. तेव्हा 3 भांड्याला 1 भांडी गूळ, ह्याच भांड्याने 3 भांडी मी पीठ मोजून घेतलंय. हे 3 भांडी पीठ तयार झालंय. आता ह्याच भांड्याने मी गूळ मोजून घेणार आहे. म्हणजे 3:1 ह्या प्रमाणामध्ये हे पीठ गूळ घालून भिजून घ्यायचं आहे.
तेव्हा आता मी हे पीठ भिजवून घेणार आहे. आता या भांड्यात आपण आधी गूळ घेऊया. आता तुम्ही बघू शकता, ज्या मापाने आपण 3 भांडी पीठ मोजले त्याच मापाने आपण 1 वाटी गूळ पिठामध्ये मिक्स करून घेणार आहे. ज्या वेळेला आपण पीठ आणि गूळ मिक्स करतो त्यावेळेला अगोदर थोडंसं पीठ बाजूला काढून घ्यायचं आहे. का तर जर तुमचं पीठ पातळ झालं तर त्याच्यामध्ये ते पीठ आपल्याला मिक्स करता येतं, म्हणून थोडंसं पीठ आपण आधी बाजूला काढून घ्यायचं आहे आणि नंतरच पीठ मोजून त्याच्यात गूळ मिक्स करायचा आहे. तेव्हा आता आपण या पिठामध्ये गूळ मिक्स करून घेणार आहे. प्रमाण मी तुम्हाला सांगितलं 3:1. कोणतंही भांडं जर तुम्ही घेतलं तर 3 भांडीला 1 भांडं गूळ घालायचं आहे. तुम्ही वाटीने मोजा, तुम्ही एखाद्या भांड्याने मोजा, पण प्रमाण मात्र 3:1. 3 भांडी तांदूळ असेल तर 1 भांडं गूळ. आता हा गूळ आपण पिठामध्ये टाकून घेऊया. मी तुम्हाला सांगितलं तांदूळ हा थोडासा ओलाच पाहिजे. मग आता आपण ते वाटून घ्यायचं आणि आता या थोडासा दमटसर तांदूळामध्ये पीठ करून हा गूळ त्याच्यात मिक्स करून घेणार आहे. का तर हा गूळ ओल्या पिठामध्ये थोड्यासा दमट पिठामध्ये ओलसर असल्यामुळे हे पीठ ओलसर गोळा तयार होतो. त्यामुळे थोडंसं दमटच पीठ असलं तर गूळ छान मिक्स होतो. गूळ आणि पीठ आता आपण मिक्स करून घेऊया. आता हे मिक्स केलेलं पीठ तुम्ही मिक्सरवरून वाटून घेतलं तरी चालतं. अशा प्रकारे जर पीठ तुम्हाला मळताना जड जात असेल तर तुम्ही हे मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेतलं तरी चालतं. आता जेव्हा मी हे बघा, हे मिक्सरच्या भांड्यामधून मी फिरवून घेतलं आहे आणि ज्या वेळेला मी हे पीठ फिरवून घेतलं आहे त्यावेळेला त्याच्यामध्ये मी 2 चमचे साखरही घातली आहे. फक्त 2 चमचे साखर घालून घ्यायची, कारण काय होतं, साखरेमुळे अनारसे हे कुरकुरीत होतात. आणि मग आता हे सगळं मिक्सरच्या भांड्यातनं काढून आता हे पीठ आपण सगळं मिक्स करून त्याचा गोळा बांधून घेऊया. बघू शकता अशा प्रकारचा आपण गोळा बांधून तयार केला आहे. आता ज्या वेळेला तुम्ही शेवटचं जे पीठ वाटतात मिक्सरच्या भांड्यात तेव्हा त्यात 2 चमचे साखर घालून घ्यायची आणि 5 ते 7 वेलदोडे त्याची निवडून त्याच्यामध्ये टाकायचे आणि ते वाटून घ्यायचे. तेव्हा अशा प्रकारे मी हे सगळं टाकून हे पीठ तयार करून घेतलं आहे. आता हे पीठ मी एका डब्यामध्ये 3 दिवस असंच ठेवून देणार आहे. पण डबा रोज उघडून बघायचा, ते पीठ मळायचं, पुन्हा डब्यात भरायचं. दुसऱ्या दिवशी पुन्हा डबा उघडून बघायचा, पीठ बघायचं, मळायचं, डब्यात भरून ठेवायचं. असं जवळजवळ 3 दिवस ही प्रोसेस करायची. दुसरं म्हणजे याच्यामध्ये जर ओलावा आला नसेल पिठाला तर तुम्ही थोडासा एक केळ्याचा तुकडा त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे, म्हणजे त्या पिठाला छान ओलावा येतो.
आणि मग ते डब्यात भरून ठेवायचं. मी आता केळं मिक्स केलेलं नाही कारण माझ्या पिठाला छान ओलावा आलेला आहे. हे बघा पीठ कसं तयार झालं तुम्ही बघू शकता. हे बघा अशा प्रकारचं हे पीठ तयार झालं आहे. ओलावा ऑलरेडी त्याला आलेलाच आहे. आपलं गुळाचं प्रमाण एकदम बरोबर झालेलं आहे. तेव्हा थोडासा केळ्याचा तुकडा मिक्स करायचा, नाहीतर 1 चमचा दूध त्याच्यामध्ये घातलं पोह्याचा आणि मळायचं तरीही चालतं. आता आपण हे पीठ गोळे करून डब्यात भरून ठेवूया. तर अनारशाचं पीठ कसं तयार करायचं हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. आता हे पीठ आपण डब्यात भरून ठेवूया आणि पुढची प्रोसेस मी तुम्हाला अनारसे करताना सांगेनच. आज फक्त एवढंच सांगते की अनारशाचं पीठ कसं तयार करायचं. तर रेसिपी पीठ कसं बनवायचं, तुम्हाला रेसिपी कशी वाटली, रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा. अनारशाचं पीठ भिजवलेलं तुम्ही बघताय. जर तुम्हाला हे पीठ सैल वाटलं तर त्यात अर्धा वाटी तांदूळाचं पीठ मिक्स करायचं आहे. म्हणजे 3 दिवसांनी तुम्हाला जर वाटलं का सैल आहे, अनारसे होत नाही आहेत, तर तुम्ही त्याच्यामध्ये अर्धा वाटी तांदळाचं पीठ मिक्स करा आणि मग अनारसे करा. ही एक टीप तुम्हाला मी सांगितली. तेव्हा अनारसाचं पीठ कसं तयार करायचं, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा. अशा प्रकारे हे पीठ भिजवायचं आहे. हे बघा हे अनारसाचं पीठ आता मी डब्यामध्ये भरून ठेवलं आहे. बघू शकता तुम्ही छान पेढ्यासारखं पीठ तयार झालं आहे. आता हे डब्यात भरून आपण असंच ठेवून देणार आहे. थोड्या दिवसांनी हे पीठ असं फुगतं आणि मग आपण त्याचे अनारसे तयार करणार आहे. तेव्हा हा डबा आता आपण झाकून घेऊया. आता आपण भेटूया 4 ते 5 दिवसांनी पीठ फुगल्यानंतर ज्या वेळेला अनारसे आपण करणार आहोत त्यावेळेला पुढच्या रेसिपीला.